सियावर रामचंद्र की जय. दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. रामनवमीचा आजचा इतका पावन दिवस. मला वाटतं रामायणाचा प्रारंभ केला होता आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि पुढे 9 दिवस सतत रामायणची कथा, पूर्वकथा रामजन्माच्या सांगत मागच्या वर्षी रामनवमीला आपण रामजन्माची कथा सांगितलेली होती. आणि आज बरोबर रामनवमीला 1 वर्षानंतर 335 भाग झालेले असतील, त्या दिवशी आपण रामचंद्रांचं परत अयोध्येत येणं या कथेवर येणार आहोत. खरं तर 365 भाग व्हायला पाहिजे होते, पण मधल्या काळात शिवपुराण अल्टरनेट डे आपण सांगितलं आणि 1-2-3 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या, त्यामुळे ते 335 भाग झालेत आणि वर्ष पूर्ण होत आहे. आता रामचंद्रांची कथा अजून काही भागांच्या मध्ये आपण सांगणार आहोत, कारण अयोध्येत आल्यावर सुद्धा पुन्हा काय होत आहे त्या गोष्टी काही सांगणार आहोत. आणि मुख्य म्हणजे हे रामायण चैत्र महिन्यात ऐकल्याचं पुण्य काय आहे ते पण सांगणार आहोत. आणि मग त्यानंतर एक प्रश्न मी आपल्याला विचारणार आहे. तो प्रश्न आहे की उत्तर रामायण सांगायचं की नाही. त्यामुळे आत्तापासून तयारी करून ठेवा. अजून 3 दिवस आहेत. 3 दिवसात चैत्रातल्या रामायण ऐकावं का हे ऐकल्यानंतर आपल्याला पुढे याबाबतचा निर्णय द्यायचा आहे. मग आपण पुढे सरकूया, नाहीतर अन्य कुठल्या तरी कथेला प्रारंभ करूया. मंडळी, भरद्वाज मुनीच्या आश्रमात प्रयागराजच्या संगमस्त्री रामचंद्र उतरलेले आहेत आणि उतरल्यावर आपल्या अयोध्येची कहाणी काय आहे हे भरद्वाज मुनींना विचारलंय. भरद्वाज मुनींनी अयोध्येची कहाणी सांगितली आणि तोपर्यंत हनुमानाला रामचंद्रांनी पुढे पाठवलंय. ते म्हणाले, मी येत असल्याची माहिती निषादराज गुहालाही दे आणि पुढे अयोध्येला जाऊन भरताचं काय चाललंय हे बघ. भरताला मी येतो आहे हे सांग. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघ. त्याला बरं वाटतंय का, माझ्या येण्याने आनंद आहे का हे तपासून बघ आणि मग ते मला कळव. पुढे आपण ठरवू. रामचंद्र भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये ऋषीपंचमीच्या रात्री तिथे थांबलेले आहेत. भरद्वाज मुनींच्या सानिध्यामध्ये थांबलेले आहेत आणि हनुमान वायुवेगाने, आता प्रयागराज ते शृंगवेरपूर हे अंतर फार मोठं नाही आहे. आताच्या स्थितीमध्ये हे अंतर 30 ते 35 किलोमीटरचं आहे. त्यामुळं रामचंद्रांच्यासाठी निषादराजापर्यंत जाण्याचं अंतर काय फार मोठं नाही आहे. ते लवकर हनुमानासाठी निषादराजापर्यंत पोचलेत. निषादराजाने हनुमानाला बघितलंय आणि त्याला सांगितलं, नमस्कार झाला एकमेकांना. त्यांनी सांगितलं की निषादराजा, तुझे मित्र तुला भेटण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते तुला भेटायला यायलेत. निषादराजाला वाटतं, रे 14 वर्ष झाले आणि प्रभू परत येत आहेत. निषादराज अत्यंत आनंदानं रामचंद्रांच्या स्वागतासाठी आहे. ते म्हणतात, अरे ते विमान घेऊन तुझ्याकडे येतील, तुला भेटतील आणि तुला विमानात घेऊन पुढे जातील. ते तुला भेटायला आता आज भरद्वाज मुनींच्या आश्रमात रात्र काढल्यानंतर उद्या सकाळी तुझ्याकडे येतील. निषादराजाला ही आनंदाची बातमी कळवल्यानंतर हनुमान पुढे अयोध्येला रवाना झालेले आहेत. अयोध्येमध्ये जाण्याच्या आधी त्यांना नंदीग्राम ग्रामी भरताची भेट होती आहे. ते तुम्हाला ठिकाण मी दाखवलेलं आहे याआधी की कुठे त्यांची आणि भरताची भेट होती आहे. भरताला ही सगळी हकीकत, कसं युद्ध झालं, काय झालं या सगळ्या गोष्टी हनुमान सांगतात आणि सांगतात की लवकरच रामचंद्र येत आहेत. काय आनंद आहे भरताला. खरं तर हनुमान ज्या गोष्टी बघतोय ना, ते बघूनच त्याला आश्चर्य होत आहे. आता आश्चर्य होत आहे असं म्हणताना याआधी सांगितलेली भरतानं बाण मारून हनुमानाला खाली पाडलं, तो संजीवनी बुटी घेऊन जातानाची कथा ही व्यर्थ ठरते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की अशा अनेक कथा आहेत की ज्या कथेचा संबंध रामायणात येत नाही. हनुमान भरताला नंदीग्रामी साधू वेशात बघून, वनवासी वेशात बघून आश्चर्यचकित होतोय. आता इथे आश्चर्यचकित होण्याचं कारण नाही आहे, याआधी भेटला असेल तर, पण ती कथा आधी सांगितली जाते म्हणून आपणही सांगितली आहे.
आणि मग भरत, हनुमान नंदीग्राम पासून जवळच असलेल्या अयोध्येमध्ये जातात. रामचंद्र येणार असल्याची बातमी सांगतात. आता राम येणार म्हटल्यावर अयोध्येत तर प्राण भरल्या गेले, प्राण भरल्या गेलेत. सगळी अयोध्या आनंदली आहे. राम येत आहेत, राम येत आहेत, राम येत आहेत. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांच्या मनात तर आनंदाचं भरतं आलंय. माझा राम परत येतोय, माझा राम परत येतोय. आणि तो पहिल्यांदा कुठे येणार आहे तर नंदीग्रामी येणार आहे. आपल्या पालख्यांच्या मध्ये बसून दशरथाच्या 3ही राण्या, रामचंद्रांच्या माता आणि अख्खी अयोध्या नगरी रामचंद्र परत अयोध्येत येत आहेत, त्यांच्या स्वागताला गेलं पाहिजे म्हणून नंदीग्रामाकडे निघालेली आहे. हनुमानाने रामचंद्रांच्याकडं तो निरोपही पोहोचवलाय. अख्खे अयोध्यावासी नंदीग्रामाच्या ठिकाणी जमा झालेले आहेत. पूर्ण अयोध्यावासी तिथे जमा झालेले आहेत. आणि रामचंद्रांचं विमान काही दिसत नाहीये. त्याचं कारण आहे, वेळ का लागला? डायरेक्ट फ्लाईट नव्हती ती. प्रयागराजच्या विमानतळावरून उड्डाण करणार, म्हणजे भरद्वाज मुनींच्या विमानतळावरून ते उड्डाण करणार. श्रंगवेरपुरामध्ये एक लेओव्हर आहे, कारण निषाद राजाला भेटायचं आहे, त्याचं कौतुक करायचं आहे, त्याला धन्यवाद द्यायचे आहेत, त्याला सोबत घ्यायचं आहे. आणि मग श्रंगवेरपूरच्या विमानतळावरून ते विमान उडून नंदीग्रामी येऊन थांबणार आहे. आता यात फक्त श्रंगवेरपूरला विमानतळ नाही आहे आत्ताच्या स्थितीमध्ये, म्हणजे ते प्रयागराजलाही आहे, अयोध्येलाही आहे, फक्त श्रंगवेरपूरला नाही आहे. पण भरद्वाज मुनींच्या आश्रमातून निघालेलं हे विमान श्रंगवेरपूरला गेलंय. श्रंगवेरपूरला तिथे निषाद राजाची, गुहराजाची भेट रामचंद्रांनी घेतली आहे. आणि तोपर्यंत इकडं मात्र अस्वस्थ आहे हो नंदीग्रामी. भरत म्हणतोय, हनुमाना, बोला. अरे तू मूळचा वानर? ते म्हणले, हो, यात काही शंकाच नाही, आहे ना, मला शेपटी आहे, सगळंच आहे, मी वानरासारखाच आहे. मी असं ऐकलंय की वानरांचे गुण असतात, चेष्टा करणे, मस्करी करणे, छेड काढणे. ते म्हणले, हो असतात, आणि ह्याची तर उत्तम उदाहरणं मी रावणाला दाखवून आलो. म्हणजे तसं काही नाही. मला एक सांग, तुम्हाला खरंच सांगितलंय ना रामचंद्र येणार आहेत म्हणून? ते मला, का हो? नाही, अजून येत नाही आहेत, बराच अधिरमण झाले. अवघड आहे ना. माझा भाऊ येणार आहे, माझा प्राण परत येणार आहे, या अयोध्येचा स्वामी परत येणार आहे, आणि तो लवकर का येत नाहीये, ही अवस्था भरताची आहे. तो म्हणला, नाही भरता, रामचंद्र भरद्वाज मुनींच्या आश्रमातून निषादराज गुहाला भेटून आपल्याकडे येणार आहेत, त्यामुळे विलंब लागत असेल बोलण्यामुळं. भरत अधीर आहे. तो म्हणतोय की मला वाटतंय की तू माझा उपहास केलाय, माझ्यासोबत विनोद केलाय, चेष्टा केली आहे. अजिबात नाही होणार आहे. आकाशाकडे बघ, तुला विमान दिसेल. नंदीग्रामच्या आकाशाकडं अयोध्यावासियांचे डोळे लागलेत, आणि तेवढ्यात अयोध्यावासियांना अर्धचंद्रकोरीच्या आकाराचं विमान, चमचमणारं लकलकणारं विमान दिसू लागलंय. आणि अयोध्यावासियांनी एकच गोंधळाला सुरुवात केली आहे, रामचंद्र आले, रामचंद्र आले, माता सीता आल्या, रामचंद्र आले, आमचा राजा आला, आमचा राजा आला, आमचा राजा आला. हळूहळू हळूहळू छोट्या रूपात दिसणारं ते विमान मोठं दिसू लागलंय. आणि ते दैदिप्यमान विमान आता नंदीग्रामच्या जमिनीवर उतरून थोड्याच वेळात 14 वर्षानंतर पहाटेच्या अंधारात गुपचूप निघून गेलेल्या रामचंद्रांना पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. काय आनंद असेल, काय उत्सुकता असेल ती. या सगळ्या प्रवासाकडं, त्या विमानाकडं ही लोक बघायला लागलेली आहेत. आणि हळूहळू हळूहळू ते विमान दृश्य स्वरूपात दिसत नंदीग्राम नगरीच्या जमिनीवर उतरलंय. मंडळी, काय स्थिती असेल ना. रामजन्म झाला होता त्यावेळी
2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, अशी स्थिती होती. बरोबर 12 वाजता मध्यान्नीच्या उन्हाच्या वेळेला तो सूर्य असा स्तब्ध झाला होता आणि तो बाल्यावस्थेतील रामचंद्रांचं दर्शन करण्यासाठी थांबलेला होता. रामचंद्रांचं विमान अयोध्येच्या जमिनीवर उतरताना अख्खी अयोध्या नगरी शांत आहे आणि नुसती शांत नाही आहे. आज अयोध्येतील प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यामध्ये आनंदाची आसवं आहेत आणि त्या आसवांनी अयोध्या नगरीला भिजवून टाकलाय. तो सगळा परिसर आनंदांच्या आसवांनी आपल्या आसवांनी सिंचित करून टाकलाय अयोध्येच्या नागरिकांनी. रामचंद्र या विमानातून खाली उतरलेत आणि अख्खी अयोध्या नगरी हात जोडून एक क्षण सुद्धा ती अशा हालचाल नाही, आवाज नाही की काही नाही, बस त्या सावळ्या सुकुमार रामचंद्राचं रूप 14 वर्षांनी बघायचं आहे. पहाटेच्या आधी उगवण्याआधीच अयोध्येचा सूर्य गुपचूप अंधारात गुडूप झाला होता. आज पुन्हा एकदा अयोध्येचा सूर्य अयोध्येमध्ये उगवतोय. याचा कोण आनंद! राम जन्मला ग सखे, राम जन्मला सारखी ओळ पुन्हा आता अयोध्येच्या मनामध्ये येते आहे. आपला राम परत आला, आपला राम परत आला. अयोध्येमध्ये राम परत आला. अयोध्येचं चैतन्य परत आलं. अयोध्येचं जिवंतपणा परत आला. आज अयोध्या आनंदली आहे, मोहरली आहे. आज अयोध्येचं भाग्य उदयाला आलंय, कारण अयोध्येचा राम अयोध्येत परत आलाय. सियावर रामचंद्र की जय.